मात्र आताची मोठी अपडेट ती घाटकोपर होर्डिंग अपघात प्रकरणात एक मोठी बातमी। घाटकोपर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला अटक करण्यात आली आहे। राजस्थानातल्या उदयपूर मधून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या। घाटकोपरमध्ये 13 मे या दिवशी पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं। या अपघातात 16 जणांचा मृत्यू झालाय तर 75 जखमी झालेत। हा होर्डिंग भावेश भिंडेच्या इगो मीडिया कंपनीनं उभारला होता। त्यामुळे भावेशवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या संपूर्ण प्रकरणात आपल्याला माहिती देणार आहेत आपले प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, नक्की कसा राजस्थान पर्यंत हा भावेश पोहोचला होता? तब्बल 72 तास उलटून गेले आहे आणि आता त्याला अटक झाली आहे, काय सांगशील? नक्की ज्या दिवशी ही दुर्घटना घडली त्या दिवसापासून भावेश हा फरार झाला होता। त्याचं शेवटचं लोकेशन हे लोणावळा पर्यंत पाहायला मिळत होतं। 7 टीम यासाठी पोलिसांनी कार्यरत केल्या होत्या भावेशला पकडण्यासाठी। मात्र वेळोवेळी भावेश हा पोलिसांच्या हातावर तुडी देत पळत होता। रस्ते मार्गाने तो उदयपूर पर्यंत पोहोचला होता आणि याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर भावेश भिंडेला पोलिसांनी अखेर अटक केलेली आहे। पोलीस त्याच्या मुलुंड येथील घरी देखील गेले होते, मात्र संपूर्ण कुटुंब हे त्या ठिकाणी नव्हतं। एकूणच ही मोठी डेव्हलपमेंट म्हणावी लागेल। या घाटकोपर दुर्घटने प्रकरणामध्ये संपूर्ण मुख्य आरोपी हा भावेश भिंडे आहे आणि 3 दिवसांपासून पोलीस त्याचा तपास त्याचा शोध घेताना पाहायला मिळत होती। एकूण या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत आपण जर पाहिलं तर जवळपास 75 लोक या संपूर्ण प्रकरणामध्ये जखमी आहेत। 16 जणांचा मृत्यू झालेला आहे। एकूणच उच्चस्तरीय चौकशीचे आदेश हे उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि अशातच गुन्हे शाखेला मिळालेली मोठी डेव्हलपमेंट म्हणावी लागेल। नेमका यामागे कोण आहे, कुणाचा हात होता आणि कशा पद्धतीने या संपूर्ण परवानग्या घेण्यात आल्या होत्या। त्या ठिकाणी अनधिकृत पेट्रोल पंप उभारण्यात आलं होतं ज्याला परमिशन शासनाकडनं देण्यात आली नव्हती। त्याचबरोबर जे होर्डिंग होतं हे इतकं मोठं उभारण्यामागे कुणाकुणाची मदत त्याने घेतली हे आता सविस्तररित्या समोर येईल। उद्या भावेशला या ठिकाणी मुंबईत आणलं जाणार आहे आणि उद्या त्याला न्यायालयात प्रोड्यूस केलं जाईल। त्यानंतर पुढील सविस्तर कारवाई ही पोलीस करतील असं पाहायला मिळतंय। मात्र एकूणच ही मोठी डेव्हलपमेंट म्हणायला लागेल मुंबई पोलिसांची की भावेश भिंडे याला अटक करण्यात यश आलेलं आहे। घाटकोपर युनिट त्याचबरोबर युनिट 9 हे देखील कार्यरत होतं या संपूर्ण प्रकरणामध्ये। नक्कीच सूरज, ही अत्यंत महत्त्वाची अशी डेव्हलपमेंट आहे। तुझे या माहितीसाठी धन्यवाद। खरं तर आता बरीच महत्त्वाची जी प्रश्न आहे त्याची उत्तरं आपल्याला मिळू शकणार आहेत। नक्की भावेशला या सगळ्या अशा पद्धतीचं होर्डिंग हे तिथे निर्माण करताना कोणाकोणाची मदत झाली, त्यात कर्मचारी, सरकारी अधिकारी कोण होते, कोणी परवानग्या दिल्या, या सगळ्या बाबींचा खुलासा यानंतर होईल अशी अपेक्षा आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणात 16 लोकांचा जीव गेलाय, 75 लोक जखमी आहे। या अत्यंत महत्त्वाच्या बातमीनंतर 0 आवरमध्ये वेळ झाली आहे आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची। त्याच पाहण्यासाठी जाऊया आपण आपल्या मीडिया सेंटरवर। मुंबईच्या लोकसभेच्या जागांवरची आजची आपली चर्चा, आपला प्रश्न हाच होता की लोकसभा निवडणुकीत मुंबईचा किंग कोण ठरेल? तुम्हाला 2 पर्याय दिले होते, महाविकास आघाडी की महायुती। एक्स वरून राहुल राऊत, आमचं मत महायुतीला असणार। एक्स वरूनच सचिन, मुंबईतल्या 6 पैकी सर्व 6 जागा महायुती जिंकणार। एक्स वरूनच श्रीश शिंगारे, इंडिया आघाडी ही भ्रष्टाचारांची संघटना आहे। एक्स वरून कुणाल पांडे, मोदी असतील तर सर्व शक्य आहे। मोदींमुळे अनेकांना नवीन योजना मिळाल्या आहेत, गरिबांना रेशन आणि अन्न मिळालं आहे। एक्स वरूनच मिलिंद इंगळे, फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण राज्यासाठी एकच किंग, महायुती सरकार। यूट्यूब वरून संतोष वाघमारे, फक्त महाविकास आघाडी। यूट्यूब वरून शरद देशमुख, फक्त आणि फक्त महायुतीचे सरकार। यूट्यूब वरून सुसेन जाधव, मुंबईत फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे।
यूट्यूबवरून आशिष मनवरे, महाविकास आघाडी निश्चितच जिंकेल कारण मुंबईकर जनता सुजाण झाली आहे. फेसबुकवरून आनंद सुरेश पाठक, उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंकणार. फेसबुकवरून पांडुरंग चव्हाण, महायुतीचा विजय होणार. इंस्टाग्रामवरून संजू मुजावर, मुंबईत मशालची धग जाणवणार. इंस्टाग्रामवरून अतुल पोमण, महाविकास आघाडीची सरशी होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.